आणि आमदार बालाजीराव कल्याणकर साहेबांचा फोन आला. आमचे मोठे बंधूच आहेत. तर मला फोन आला त्यांचा आणि त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही आमच्या सोबत या आणि या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब हे पुनर्ष मुख्यमंत्री होणं हे काळाची गरज आहे. एक एक सीट महत्वाची आहे. आणि खरंच मी ठरवलं की बाबा आपण 4-5 हजार 10-5 हजार मतं खायची आणि एखादी सीट हातातून जायची आणि नुकसान व्हायचं. किती केलं तर बालाजीराव कल्याणकर यांचं काम चांगलं होतं. आणि त्यांनी ज्यांना मी माझ्या भाषणात सांगितलं की ज्यांना 50-50 40-40 वर्ष जमलं नाही का शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याच्या मुलांनी 2.5 वर्षाच्या काळामध्ये या नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचा कायापालट करून दाखवला. कुठतरी मीडियामध्ये एक अशी चर्चा आहे की मोठे बंधू छोटे बंधूच काही थोडं मत वाटते काहीतरी अशी चर्चा आहे. यावर खरंच काय सत्य आहे हो? हे पहा, नेमकं काय सत्यता ज्या झाडाला फळं असतात त्या झाडाला लोक दगड मारत असतात. आणि घरातले घरामध्ये असं काही नसते, भांड्याला भांडं लागतच असते. आता भाऊ म्हटल्याच्या नंतर लहान्या भावाचा हक्क आणि अधिकार असतो की मोठ्या भावाला भांडायचा. नक्कीच असतो. मोठ्या भावाला भांडायचा हा लहान्या भावाचा अधिकार असतो. आता तितपतच मोठ्या भावाने राजा रामचंद्रासारखं आचरण दाखवून लहान्या भावाला संकटाच्या काळामध्ये जी लहान्या भावाने साथ दिली ते आज डोळ्यापुढे ठेवून सगळं काही विसरून मोठ्या भावाने सुद्धा आलिंगन मारलं पाहिजे. एक पाऊल पुढे आलं पाहिजे, मी 2 पावलं पुढे गेलं पाहिजे.